नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। अजितदादा गटात असलेले राष्ट्रवादीचे मंत्री आणि दिग्गज ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आज सकाळी शरद पवारांची भेट घेतली आहे। मराठा ओबीसी आरक्षण वादाबाबत ही भेट होती हे भुजबळांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे। मात्र महाराष्ट्रासाठी एक चिंतेचा विषय देखील आज या माध्यमातून समोर आलाय की शरद पवार यांची प्रकृती बरी नाहीये। काय झाले, काय स्थिती आहे सध्या त्यांच्या प्रकृतीची आणि भुजबळ गेले तेव्हा नेमकं काय घडलं सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। इनसाइड स्टोरी। खरं तर पवारांना आज राजकारणात 63 ते 64 वर्ष झाली आहेत आणि 85 वर्षाचं वय त्यांचं झालेलं आहे। शरद पवार 1 मे 1960 या दिवसापासून राजकारणात कुठल्या न कुठल्या पदावर कार्यरत आहेत। या गेल्या 64 वर्षातली जवळपास 5 दशकांचं राजकारण हे त्यांच्या भोवती फिरत राहिलंय। ते सत्तेत असो वा नसोत, बहुमतात असोत वा नसोत, शरद पवार फॅक्टर महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वाधिक महत्त्वाचा फॅक्टर मानला जातो। आज सकाळी काय घडलं ते सांगतो। आज सकाळी भुजबळ 10 वाजेच्या दरम्यान शरद पवार यांच्या घरी पोहोचले। शरद पवार अद्याप झोपूनच होते। त्यांना जाग आल्यानंतर भुजबळ साहेब आपल्यास भेटायला आले आहेत असा निरोप पवारांना देण्यात आला। त्यानंतर तासाभरात छगन भुजबळ पवारांच्या खोलीत गेले आणि त्यांनी बघितलं की पवार साहेब अजून बेडवर लेटूनच आहेत। काय झालंय साहेब, प्रकृती बरी नाहीये का, अशी जिव्हाळ्यानं त्यांच्या तब्येतीची विचारपूस छगन भुजबळ यांनी केली आणि लवकर बरे व्हा, तब्येतीची काळजी घ्या, आम्हाला तुमची गरज आहे, आपल्याला एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे, तो प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे आणि त्यासाठीच मी आलोय असं भुजबळ म्हणाले। त्यावर पवारांनी शांतपणे हळू आणि अशक्त आवाजात उत्तर दिलं, अजून मी म्हातारा झालेलो नाहीये, बोला काय विषय होता। आणि त्यानंतर भुजबळांनी मराठा आणि ओबीसी वाद पेटत चाललाय आणि यावर आता तोडगा काढावा लागेल, तुम्ही सहकार्य करा अशी विनंती भुजबळांनी पवारांना केली। त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी चर्चा करतो आणि लवकरच सर्व नेत्यांची बैठक घ्या, मी त्या बैठकीला येतो असं आश्वासन शरद पवार यांनी दिलं। 3-3.5 वर्षापूर्वी शरद पवार राजकारणाच्या उत्तरार्धाच्या शेवटी पोहोचले आहेत असं म्हटलं जात असताना राज्यात अभूतपूर्व महाविकास आघाडी घडवून आणून त्यांनी मी अजून सक्रिय आहे हे सिद्ध करून दाखवलं। ही लोकसभा निवडणूक त्यांची शेवटची लोकसभा निवडणूक आहे असे हल्ले अजित पवार गटाकडून लोकसभेच्या प्रचारादरम्यान करण्यात आले। गेल्या काही दिवसात अनेकदा त्यांची प्रकृती खालावताना आपण बघितलेली आहे। लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान देखील त्यांची तब्येत बिघडली होती, मात्र टायगर अभी जिंदा आहे याची प्रचिती पवारांनी अनेकदा दिली। कॅन्सर सारख्या भयंकर रोगाच्या हाती देखील पवार लागले नाहीत हे वेगळं सांगण्याची गरज नाही। सांगायचं हेच की 85 वर्ष वय असताना, तब्येत बरी नसताना देखील भुजबळ आणि शरद पवार यांच्यामध्ये जवळपास 1.5 तास चर्चा झाली। त्यांची तब्येत लवकर बरी हो अशी आपली सदिच्छा आहे। या व्हिडिओवर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।